गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली। काँग्रेस, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। तर सर्वसामान्य गडचिरोलीकरांना कोणत्या अपेक्षा आहेत हे आम्ही जाणून घेतलं, पाहूया। सामान्य गडचिरोलीकरांना काय वाटते या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहे सामान्य गडचिरोलीकर। गडचिरोली शहरातील कोणत्या समस्या आजपर्यंत पूर्ण झाल्या नाही आणि गडचिरोलीकरांना काय वाटते आपण या सामान्य नागरिकांकडून जाणून घेणार। काय वाटते गडचिरोलीच्या कोणत्या समस्या अद्याप सुटलेल्या नाही, काय व्हायला पाहिजे? गडचिरोलीमध्ये मागील 5 वर्षापासून भाजपची सत्ता आहे किंवा जे त्याच्या अगोदर युवा शक्तीची सत्ता होती, त्या तुलनेमध्ये जसं ज्या प्रमाणामध्ये विकास व्हायला पाहिजे होतं गडचिरोलीचं, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत इथल्या जर रस्त्याचं काम बघितले तुम्ही तर मागील 10 वर्षापासून हा रस्ता फुटलेला आहे। याच्याकडे नाही कोणत्या नेत्याचं लक्ष आहे, नाही कुठल्या आमदाराचं लक्ष आहे, नाही कुठल्या खासदाराचं लक्ष आहे, नाही कुठल्या कोणत्याही नेत्यांनी आजपर्यंत या साध्या म्हणजे एवढा मोठा ट्रॅफिक असलेला रस्ता आहे हा, या रस्त्याची दुरावस्था बघितली तर आपल्याला असं वाटते की साधारण गडचिरोलीतला किती विकास झालेला। मला एवढंच म्हणायचं आहे की आपला जो काही नगरसेवक किंवा जो नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले जे काही व्यक्ती असतील तर आपण एखाद्या पक्ष पाहून किंवा कोणताही दारूमुळे पैशामुळे बळी न पडता तुम्ही एखाद्या कार्यकर्ता जो कोणी निवडून देतो, नगरसेवक असो की नगराध्यक्ष असो, तो माणूस पाहून निवडावा। आणि दुसरी गोष्ट, तो आपले काम केलं पाहिजे। आपण त्याला बसवतो कशासाठी? आपले काम करायसाठी। कोणते काम गडचिरोलीत झाले पाहिजे? नाल्या, रोड सगळे व्यवस्थित झालेले पाहिजे आणि जे काही सुविधा असतील, नागरिकांना अडचणी येत असतील तो सोडवलं पाहिजे। आमचं एवढंच म्हणणं आहे। काका काय वाटतं गडचिरोलीत कोणाची हवा? सध्या प्रचाराचा धुराडा उडाला आहे, गडचिरोलीत त्रिशंकू स्थिती आहे, काय वाटतं कोणाची हवा? अजून काही तसा म्हणजे निर्णय देता येत नाही आजच्या घडीला, परंतु मला असं वाटतं की लोकांनी नवीन आणि तरुण उमेदवाराला संधी द्यावी यावेळेला। काय गडचिरोलीच्या अशा कोणत्या समस्या आपल्या सुटायला पाहिजे अशी अपेक्षा? समस्या म्हणजे वार्डावार्डात रस्ते नाही आहेत, अतिक्रमणधारकांना त्यांच्या म्हणजे प्रॉपर्टी कार्ड मिळाले नाही आहेत, त्याच्यानंतर नाल्याची साफसफाई दर महिन्याला व्हायला पाहिजे ती होत नाही आहे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे नगरपालिकेत। काय वाटते तुम्हाला काका, काय वाटतं गडचिरोलीत काय बदल व्हायला पाहिजे? गडचिरोलीमध्ये म्हणजे 15 वर्षापासून ते घराचे पट्टे अतिक्रमणवाले लोक आहेत, त्यांना आश्वासन देतात फक्त मतापुरतं। मत आल्यानंतर मग ते आम्ही घर बांधतो, पट्टे मिळवून देतो, सगळं निवडणूक झाल्यावर ते काय दुर्लक्ष करतात। आणि या 15 वर्षापासून हेच चालत आहे। घराचे फोटो काढून येतात आणि आलेली निधी खाऊन टाकतात नगर परिषदवाले। नगरसेवक असो किंवा नगराध्यक्ष असो, कोणी पण येऊ, पण विकास आपलं झालं पाहिजे। शहराचं, नाली बांधकामाचं, रस्त्याचं, कारण खूप उकडलेला रस्ता आहे। खूप वर्षापासून आम्ही इथे त्रास सहन करत आहोत। पावसाळ्यात तर खूप समस्या निर्माण होतात। तर त्यामुळे मला असं वाटते जे कोणी येणार त्यांनी समस्या जाणून घेऊन त्याचा काळा करा। तर हे होते गडचिरोलीचे सामान्य नागरिक। रस्ते असतील, नाली असतील, गटर योजना असेल किंवा नळाचे पाणी असेल, या समस्या अनेक वर्षापासून कायम आहेत। येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत ज्या कोणत्या पक्षाची सत्ता येईल, जो कोणी उमेदवार निवडून येईल त्यांनी मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यावे अशी सामान्य अपेक्षा सामान्य गडचिरोलीकरांनी व्यक्त केली आहे। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।